नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट भरती 2026 विशेषमध्ये आज आपण शिपाई, लिपिक आणि वाहन चालक या तिन्ही पदासाठी जी परीक्षा होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो 26 एप्रिल रोजी. तर बघा 26 एप्रिल रोजी या तिन्ही पदासाठी परीक्षा होणार आहेत. यासाठी बघा तुमच्यामध्ये शिपाई या पदासाठी जवळपास 30 प्रश्न येणार आहेत परीक्षेमध्ये आणि लिपिक या पदासाठी तुम्हाला 90 प्रश्न परीक्षेत येणार आहेत. तर वाहन चालक पदासाठी 20 मार्काची परीक्षा होणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये GK हा एक महत्त्वपूर्ण घटक असणार आहेत त्या परीक्षेमध्ये. जसे की शिपाई महत्त्वाचं तर म्हणजे शिपाई या पदासाठी GK हा जो घटक हा अतिमहत्त्वाचा असेल, कारण यामध्ये GK या टॉपिकमध्ये विज्ञान या विषयावर जवळपास 8 ते 9 प्रश्न परीक्षेत विचारले जात आहेत आणि तेवढेच प्रश्न जे आहेत ते नेहमी विचारले जात असतात विद्यार्थी मित्रांनो. तर यासाठी आज आपण शिपाई, लिपिक आणि वाहन चालक या तिन्ही पदासाठी अतिविशेष अशी 15 महत्त्वाची जे काही 15 IMP अशी प्रश्न जे सायन्सची असतात, विज्ञान विषयाची, ती आपण इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. जे की तुम्हाला येत्या 26 तारखेला जे परीक्षा होणार आहेत वाहन चालक, लिपिक आणि शिपाई या पदासाठी, त्यामध्ये तुम्हाला ते अत्यंत महत्त्वाचे ठरतील. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, जेव्हा मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली जाते तेव्हा कोणत्या रंगाची भुकटी मिळते? बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे, जेव्हा मॅग्नेशियमची फीत जी आहे ती हवेत जाळली जाते तेव्हा कोणत्या रंगाची फीत भुकटी मिळते? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक C आपलं बरोबर उत्तर होईल इथे, म्हणजेच पांढरी. तर जेव्हा मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली जाते तेव्हा पांढऱ्या रंगाची भुकटी जी आहे ते तयार होते, म्हणून आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक C पांढरी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 बघा, रासायनिक समीकरणाचे संतुलन कोणत्या नियमावर आधारित आहे? तर बघा रासायनिक समीकरणांचे जे काही संतुलन असते ते कोणत्या नियमावर आधारित आहेत? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी एक आपलं बरोबर उत्तर असेल. तर बघा यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक B आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजे वस्तुमान अक्षयतेचा जो सिद्धांत आहे, वस्तुमान अक्षयतेच्या सिद्धांतावर रासायनिक समीकरणाचे जे संतुलन असते ते संतुलन कशावर आधारित आहे किंवा कोणत्या नियमावर आधारित आहे? तर ते आहेत बरोबर उत्तर असेल त्याचं आपलं वस्तुमान अक्षयतेचा जो सिद्धांत आहे किंवा नियम आहे, या नियमावर आधारित आहेत रासायनिक समीकरणाचे संतुलन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, कॅल्शियम ऑक्साईड जेव्हा पाण्याशी तीव्रतेने अभिक्रिया करतो, म्हणजेच कडीचा चुना म्हणतो आपण ज्यालाच आपण कॅल्शियम ऑक्साईड म्हणतो. तर कॅल्शियम ऑक्साईडची जेव्हा पाण्यासोबत अभिक्रिया होते तेव्हा काय तयार होते? तर बघा त्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर जेव्हा कॅल्शियम ऑक्साईडची पाण्यासोबत अभिक्रिया होते तेव्हा काय तयार होते? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D कॅल्शियम हायड्रॉक्साईड, म्हणजे निवडीचा चुना. तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होईल. तर ऑप्शन क्रमांक D आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी याची जेव्हा अभिक्रिया होते तेव्हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, शोषण हे कोणत्या प्रकारच्या रासायनिक समीकरणाचे उदाहरण आहे? तर जे शोषण आहेत, जे मानव जे शोषण करतो, तर ते शोषण कोणत्या प्रकारचे रासायनिक अभिक्रियेचं काय तर ते उदाहरण आहेत. तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक B आपलं बरोबर उत्तर होईल इथे, म्हणजेच उष्मादायी अभिक्रिया. तर शोषण जे आहेत हे कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहेत? तर ती एक उष्मादायी अभिक्रिया आहे. म्हणजेच काय होते की याच्या मार्फत काय होते की उष्णता जी आहे ते आपल्या शरीराच्या बाहेर फेकली जाते. तर उष्मादायी अभिक्रिया म्हणजेच काय? तर अशी अभिक्रिया ज्यामध्ये शरीरातील उष्णता शरीराच्या बाहेर फेकली जाते त्यास आपण उष्मादायी अभिक्रिया असं म्हणतो. आणि उष्माग्राही अभिक्रिया म्हणजेच ज्यामध्ये शरीरामध्ये उष्णता जी आहे ते शोषून घेतली जाते त्याला आपण उष्माग्राही अभिक्रिया असं म्हणतो. आणि उष्मादायी म्हणजेच ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर फेकली जाते त्याला आपण उष्मादायी अभिक्रिया असं म्हणतो. तर शोषण जी प्रक्रिया आहेत, ही जी प्रक्रिया आहेत ही रासायनिक अभिक्रिया उष्मादायी अभिक्रिया प्रकारातील आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, चुना लावल्यानंतर भिंतीवर कशाच्या निर्मितीमुळे चमक येते? तर बघा भिंतीवर जेव्हा आपण चुना लावल्यावर त्याच्यावर जी चमक येते ती चमक कशामुळे होते? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत.
यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करत जा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच तुम्हाला प्रश्नाची प्रॅक्टिससुद्धा होईल. तर बघा, ऑप्शन क्रमांक सी आपले इथं बरोबर उत्तर होईल, कॅल्शियम कार्बोनेट. तर चुना भिंतीवर लावल्यानंतर कशाच्यामुळे त्याच्यावर चमक येते? तर बघा, त्याचं बरोबर उत्तर येईल कॅल्शियम कार्बोनेट. तर चुना भिंतीवर लावल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट त्याच्यामध्ये तयार झाल्यामुळे काय तर त्याच्यामध्ये चमक येते. आणि आपलं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, कॅल्शियम कार्बोनेटमुळे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, जेव्हा फेरस सल्फेट म्हणजेच FeSO4, तर जेव्हा फेरस सल्फेटच्या स्फटिकांना उष्णता दिली जाते तेव्हा त्यांचा हिरवा रंग बदलून कोणता रंग होतो? म्हणजेच बघा, FeSO4 म्हणजेच फेरस सल्फेट. तर जेव्हा फेरस सल्फेटचे जे स्फटिक असतात त्यांना उष्णता दिली असता याचा जो रंग असते आधी तो हिरवा असतो. तर हिरवा रंग बदलून कोणत्या कलरमध्ये तो बदलतो? तर बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक डी आपली इथे बरोबर उत्तर होईल, तांबडा तपकिरी. तर जेव्हा फेरस सल्फेटच्या स्फटिकांना उष्णता दिली जाते तेव्हा त्यांचा रंग हिरवा रंग बदलून हा कोणता होतो? तर तो बदलून होतो तांबडा तपकिरी रंग बदलतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, कृष्णधवल छायाचित्रणामध्ये म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी जी असते, ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी जी असते यामध्ये कोणती अभिक्रिया वापरली जाते? तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक बघा, ऑप्शन क्रमांक सी येथे आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच प्रकाश अपघटन. तर ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी जी असते त्यामध्ये कोणती अभिक्रिया वापरली जाते? तर त्याच्यामध्ये प्रकाश अपघटन ही अभिक्रिया वापरली जाते, म्हणून आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, प्रकाश अपघटन. तर ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी जी असते त्यामध्ये कोणत्या प्रकारची अभिक्रिया वापरली जाते? तर प्रकाश अपघटन. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8, लोखंडी खिळा तांब्याच्या सल्फेटच्या द्रावणात बुडवला जातो तेव्हा त्या द्रावणाचा निळा रंग बदलून कोणता रंग होतो? जेव्हा लोखंडी खिळा तांब्याच्या सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण बुडवतो तर तेव्हा त्या द्रावणाचा निळा रंग बदलून कोणता रंग होतो? तर बघा, लोखंडी खिळा जो आहे तो तांब्याच्या सल्फेटच्या द्रावणामध्ये बुडवला जातो तेव्हा त्या द्रावणाचा जो निळा रंग असतो तो बदलून कोणता होतो? तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक सी येथे आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच हिरवा. तर बघा, जेव्हा लोखंडी खिळा जो असते तेव्हा तांब्याच्या सल्फेटच्या द्रावणामध्ये बुडवला जातो तेव्हा तांब्याच्या सल्फेटचं जे द्रावण आहे ते निळ्या कलरचं असते आणि तो निळा रंग जो बदलून तो कोणता होतो त्याच्यामुळे? तर तो होतो हिरवा. तर तो बदलून हिरवा रंग होतो, म्हणून बरोबर उत्तर असणार आपलं ऑप्शन क्रमांक सी, हिरवा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9, ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रिया कारकांमधील आयनांची अदलाबदल होते त्या अभिक्रियेला काय म्हणतात? ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रिया कारकांमधील आयनांची अदलाबदल होते म्हणजे परस्पर अदलाबदल होते, म्हणजे उदाहरणार्थ 2 घटक आहेत, जसे की एक आहेत H2O, एक आहेत CO2. हे 2 वेगवेगळी घटक आहेत. जेव्हा हे 2 घटक एकत्र आल्यानंतर जर यामधील काही घटक आणि यामधील काही घटक हे एकमेकासोबत अदलाबदली करत असेल, म्हणजे याच्यातला हा घटक आणि उदाहरणार्थ याच्यातला हा घटक आणि हा घटक आणि हा घटक वेगवेगळा होऊन काय तर एक नवीन पदार्थ तयार करत असेल तर त्या अभिक्रियेला काय म्हणतो? म्हणजेच बघा, प्रश्न कसा आहे की ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रिया कारकांमधील जे आयन असतात त्या आयनांची अदलाबदल होते, म्हणजे एक घटक त्याच्यापैकी एक आयन जो आहे तो दुसऱ्याला देतो आणि दुसरा हा पहिल्याला देतो, ही जी अभिक्रिया असते त्या अभिक्रियेला काय म्हणतात? तर बघा, त्याच्यामध्ये बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहेत संयोग अभिक्रिया, ऑप्शन बी अपघटन अभिक्रिया, ऑप्शन सी विस्थापन अभिक्रिया आणि ऑप्शन डी दुहेरी विस्थापन. तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक डी होईल, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. म्हणजेच काय असते की दोन्ही इकडे विस्थापन होते 2 घटकांचं, म्हणजेच ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रिया कारकांमधील आयनांची अदलाबदल होती, म्हणजेच याचा घटक त्याला त्याचा घटक त्याला देतो आपण, तर त्या अभिक्रियेला आपण दुहेरी विस्थापन म्हणतो. म्हणजेच एकमेकाला जे काही घटक देत असतात ते आपल्या जवळील, त्यामध्ये काय होते की दुहेरी विस्थापन अभिक्रिया होते, म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक डी, दुहेरी विस्थापन. याच्या व्यतिरिक्त
एक विस्थापन अभिक्रिया असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय असते की जेव्हा दोन घटक आहे त्या दोन घटकापैकी कोणताही एक घटक हा स्वतःजवळील एक पदार्थ किंवा स्वतःजवळील आयन जे असतात किंवा अणू असतात ते दुसऱ्या घटकाला देतात आणि स्वतः मुक्त होतात. तर अशा अभिक्रियेला आपण विस्थापन अभिक्रिया असं म्हणतो. त्यानंतर बघा यामध्ये एक संयोग अभिक्रियासुद्धा दिलेली आहेत. संयोग अभिक्रिया म्हणजे काय असते की जेव्हा दोन घटक एकत्र येऊन एक नवीन घटक तयार होतो तर त्यास आपण काय म्हणतो, संयोग अभिक्रिया असं म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराईड यांच्यातील अभिक्रियेतून तयार होणारा पांढरा अवक्षेप कोणत्या पदार्थाचा बनलेला असतो. तर सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराईड हे दोन वेगवेगळी घटक आहे. या दोन घटकापासून एक नवीन घटक तयार होतो किंवा एक नवीन पदार्थ तयार होतो. तर तो पदार्थ कोणता आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक बी असेल, म्हणजेच बेरियम सल्फेट. तर त्याच्यापासून बेरियम सल्फेट हा एक नवीन घटक तयार होतो सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराईडपासून. यामधील सल्फेट आणि बेरियम याचे एकत्रीकरण करून बेरियम सल्फेट हा एक नवीन घटक तयार होतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये जर एखाद्या पदार्थाने ऑक्सिजन ग्रहण केला तर त्यास काय म्हणतात. म्हणजेच जे काही अभिक्रिया असतात विद्यार्थी मित्रांनो आपल्या पर्यावरणामध्ये, त्यापैकी बऱ्याच अभिक्रिया ह्या रासायनिक अभिक्रिया असतात, काही या भौतिक अभिक्रिया असतात. परंतु ज्या काही रासायनिक अभिक्रिया असतात त्या प्रत्येक रासायनिक अभिक्रियेमध्ये काय तर ऑक्सिजनची काय तर नेहमी देवाणघेवाण होत असते. म्हणजेच कोणताही एक घटक हा ऑक्सिजन काय करतो, दान करतो, तर एक घटक ऑक्सिजन ग्रहण करतो. तर यामध्ये ऑक्सिजन ग्रहण जर केला एखाद्या पदार्थाने तर त्यास काय म्हटले जाते. तर ऑप्शन क्रमांक सी येतं बरोबर उत्तर असेल, म्हणजेच ऑक्सिडीकरण. त्यास आपण ऑक्सिडीकरण असं म्हणतो. तर ऑक्सिजन ग्रहण करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, तर त्यालाच आपण ऑक्सिडीकरण असं म्हणतो. ऑक्सिडीकरण किंवा त्यालाच आपण मराठीत आपण ऑक्सीकरण असं म्हणतो. ऑक्सिडीकरण किंवा ऑक्सीकरण असं म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, ऑक्सिडीकरण रोखण्यासाठी चिप्स उत्पादक चिप्सच्या पिशव्यांमध्ये कोणता वायू भरतात. तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल, तर ऑक्सिडीकरण अभिक्रिया कधी होते, जेव्हा ऑक्सिजन ग्रहण केला जातो तेव्हा ऑक्सिडीकरण अभिक्रिया होते. आणि ऑक्सिडीकरणमुळे काय तर कोणताही पदार्थ काय तर तो पदार्थ खराब होतो. म्हणून चिप्स खराब होऊ नये यासाठी ऑक्सिडीकरण रोखण्यासाठी यामध्ये एक वायू भरला जातो चिप्सच्या पुड्यांमध्ये. तर तो वायू कोणता आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच नायट्रोजन. तर त्यामध्ये नायट्रोजन वायू भरला जातो. बरोबर उत्तर असणार आहेत नायट्रोजन. तर चिप्स उत्पादक कंपन्या ज्या असतात त्या चिप्सच्या पुड्यांमध्ये जे काही वायू भरतो तर तो वायू नायट्रोजन वायू असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, संगमरवराचे रासायनिक सूत्र काय आहे. तर संगमरवर जे आहेत याचे रासायनिक सूत्र काय आहे किंवा रासायनिक चिन्ह काय आहे. तर बघा यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. याचं बरोबर उत्तर काय होईल येते, तर बघा ऑप्शन क्रमांक सी येते आपलं बरोबर उत्तर होईल CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. तर कॅल्शियम कार्बोनेट यालाच आपण कॅल्शियम कार्बोनेट असं म्हणतो, CaCO3. तर संगमरवराचं रासायनिक सूत्र काय असेल, तर CaCO3 असेल. बरोबर उत्तर आहेत आपलं ऑप्शन क्रमांक सी, CaCO3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, जेव्हा तांब्याची भुकटी हवेत तापवली जाते तेव्हा तिच्यावर एक काळा थर तयार होतो. तर हा काळा पदार्थ कोणता आहे. तर बघा जेव्हा तांब्याची भुकटी हवेत तापवली जाते तेव्हा तिच्यावर एक काळा थर तयार होतो. तर तो जो काळा थर आहे तर त्या काळ्या थरास काय म्हणतात. तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल इथे, म्हणजेच कॉपर ऑक्साईड. तर तो जो काळा थर असतो तो कॉपर ऑक्साईडचा थर असतो. म्हणजेच जेव्हा तांब्याची भुकटी हवेत तापवली जाते तेव्हा तिच्यावर जो काळा थर तयार होतो त्या काळ्या थरास कॉपर ऑक्साईड असे म्हणतात किंवा तो कॉपर ऑक्साईडचा थर असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वायू तेल आणि
मेदयुक्त अन्नपदार्थ कुजण्यापासून रोखतो, तर खालीलपैकी कोणता एक घटक आहे जो की तेल आणि मेदयुक्त जे काही अन्नपदार्थ आहेत ते कुजण्यापासून रोखतो, म्हणजेच ते खराब होण्यापासून रोखतो. तर बघा, या आधीच्याच प्रश्नामध्ये आपण बघितले आहेत विद्यार्थी मित्रांनो की चिप्सच्या पुड्यामध्ये कोणता वायू भरला जातो, तर नायट्रोजन वायू भरला जातो. तो कशासाठी, तर तेल आणि मेदयुक्त जे अन्नपदार्थ आहेत ते खराब होण्यापासून किंवा कुजण्यापासून वाचण्यासाठीच तो नायट्रोजन वायू भरला जातो. म्हणून आपले येथे पण बरोबर उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक बी येथे उत्तर असेल. म्हणजेच N2 म्हणजेच का असते, तर हाच आहे नायट्रोजन वायू. तर नायट्रोजन वायूचा उपयोग केला जातो. तर बघा, अशी काही अतिमहत्त्वाची काही सायन्स या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे होती विद्यार्थी मित्रांनो, जे की येत्या 26 तारखेला तुमची जी काही परीक्षा असणार आहेत, ज्यामध्ये लिपिक, शिपाई आणि वाहन चालक या पदासाठी तुमची परीक्षा होणार आहेत. त्यामध्ये जी के या विषयावर तुम्हाला या प्रश्नांमधील काही प्रश्न तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.